एहळेगाव सोळंके येथे पाणी पुरवठा सुरळीत करा. युवकांनी तहसीलदारांना दिलं निवेदन. 12 दिवस लोटले तरी प्रश्न सुटेना. 3 दिवसांच्या आत पाणी प्रश्न तोडगा काढून पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या आश्वासनाला 12 दिवस उलटले तरी प्रश्न जैसे थे आहे. त्यामुळे एहळेगाव वासियांनी सोमवारी निवेदन देत गावाचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य शुभम सोळंके, सचिन सोळंके, शरद सोळंके, कोंडबाराव पोपलाईत, बालाजी कराळे, परमेश्वर वाघमारे, स्वप्नील सोळंके, आकाश वाघमारे, गणेश सोळंके, ओंकार सोळंके, गंगाधर सोळंके, प्रतीक सोळंके, बेगाजी कराळे, किरण सोळंके, वैभव सोळंके, अतुल सोळंके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याबद्दल सविस्तर वृत्त असं की औंढा नागनाथ येथील एहळेगाव सोळंके येथे आंदोलनकर्त्यांना दिलेल्या आश्वासनानंतरही पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. या संदर्भात त्वरित तोडगा काढून पाणी प्रश्न निकाली काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा औंढा नागनाथ तालुक्यातील एहळेगाव सोळंके येथील ग्रामस्थांनी तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदनाद्वारे दिला. या संदर्भात 10 मार्च रोजी तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन देऊन पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली. एहळेगाव सोळंके येथील सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी 3 वर्षापासून विविध प्रकारे आंदोलनं करण्यात येत आहेत, परंतु येथील पाणी प्रश्न सुटण्याचं नाव घेत नाही. गावात 3 जलकुंभ असूनही फेब्रुवारी महिन्यापासूनच एहळेगाव येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्यामुळे येथील ग्रामस्थांनी 27 फेब्रुवारी रोजी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर तहसीलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक GS राहिरे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता राजू नरवाडे, अभियंता बोरकर आदींनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना तहसीलदार हरीश गाडे यांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन देण्यात आलं होतं. नंतर